आणि या सगळ्या मागण्या आता केल्या जात आहेत। एक वेगळी मागणी चंद्रपूरच्या मोर्चानंतर पुढे येते। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर आणि सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश वाकोडकर। विकास, मी तुमच्याकडे पहिल्यांदा येतेय। आता ही मागणी चंद्रपूरमधून आल्यानंतर कशा पद्धतीने मराठा मोर्चा पुढे जाणार आहे, तुमची भूमिका काय आहे या संदर्भातली? मराठा मोर्चाचं जे निवेदन आहे, मराठा मोर्चाच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये मराठा मोर्चा पुढे जाणारच आहे। आणि कुणबी मराठा कुणबी हे एकच आहेत, त्यामुळं त्या मागण्या रास्त आहेत। त्यामुळं जो शेतीवरती आधारित असणारा जो समाज आहे, जो शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहे आणि जो शेती कसतो, त्याला कुणबी हा त्याला अधिकार आहे त्याच्यामुळं त्या माध्यमातून तो मागणी करणं ही रास्त मागणी आहे त्याची। आणि ज्या पद्धतीने शासनाच्याकडे अवलोकनार्थ ज्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी मांडत आहोत, त्या विशेषतः आरक्षणाच्या माध्यमातून या समाजातील गोरगरीब समाजाचं कल्याण व्हावं, आरक्षण मिळावं, ही मुख्य मागणी आहे। आणि ही मागणी केवळ फक्त ओबीसी वर्गामध्ये समाविष्ट करून ही मागणी खऱ्या अर्थाने हे समाजाच्या पदरी पडेल। अन्यथा इतर मार्गांनी गेल्यानंतर ते आरक्षण हे घटनाबाह्य होतं आणि ते लागू होत नाही। आमचं एकच आहे की ओबीसी मध्ये तुम्हाला समाविष्ट केलेलं चालणार आहे? तुम्हाला आरक्षण आम्हाला नको आहे, फक्त ओबीसी मध्ये आमचा समावेश करावा, सरसकट समावेश करावा आणि आरक्षणाची टक्केवारी वाढवावी। विकास, तुम्ही आपल्याबरोबर आहात, तर ज्ञानेश वाकोडकर देखील आपल्याबरोबर आहेत। ज्ञानेश, तुमची काय भूमिका आहे या सगळ्या संदर्भात? तुम्हाला ओबीसी मध्ये समाविष्ट केलेलं चालणार आहे की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण हवंय? वंचितांना आरक्षण देण्याला आमची काही हरकत नाहीये, मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, वंचित मराठ्यांना। पण महत्वाची गोष्ट कशी आहे की ओबीसी प्रवर्गामध्ये त्यांचा समावेश करणं हा ओबीसी वरती अन्याय होणार आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही आणि तसं द्या जे म्हटलं जाते ना, ते फसवी मागणी आहे। त्याचं कारण असं आहे की ओबीसीची संख्या आहे 52% कमीत कमी, मंडल आयोगानं मान्य केलेली, आणि या 52% ओबीसींना 52% आरक्षण मिळायला पाहिजे। पण ते प्रत्यक्षामध्ये किती मिळते? 27% आहे, कुठे 19% आहे, काही जिल्ह्यामध्ये 67% आहे। हाच मुळात अन्याय आहे। आणि म्हणून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जसा कुणबी समाज, ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी आहे, सद्भावना दाखवतो आहे, त्याचप्रमाणे मराठा समाजानं सुद्धा आधी हे ओबीसीचं आरक्षण पूर्ण करा, त्यांना 52% द्या आणि त्यानंतर आम्हाला द्या असं म्हणायला पाहिजे। पण मराठा समाज दुर्दैवानं काय झालं, या क्षणापर्यंत तरी मराठा समाजानं ओबीसीच्या फेवरमध्ये एकही स्टेटमेंट केलेलं नाही आहे। ही अतिशय जरा चिंतेची बाब आहे आणि त्यांनी म्हणावं ना, कारण ओबीसीला 52% मिळायला पाहिजे आधी। आणि म्हणून मग प्रश्न असा आहे की 50% वरती जाऊ नये वगैरे वगैरे, सगळं बदला, घटना बदलून टाका, काही प्रॉब्लेम नाही, घटनेमध्ये चेंजेस करता येतील, लोकांसाठीच आहे ना घटना, आणि संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देऊन टाका। आता मराठा आणि कुणबी काय असं जे मानलं जाते, एक गोष्ट पहा, वस्तुस्थिती अशी आहे की ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असतील त्यांनी तर सरळ सरळ मिळून जाईल, त्यांना नो प्रॉब्लेम। पण मग आजपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकही ओबीसी का नाही झाला? सगळे मराठीत मॅक्झिमम जे कोणी झाले ओबीसी मधले कुणब्यांच्या पैकी एकही कुणबी किंवा एकही तेली किंवा एकही माळी, ज्याला आपण म्हणतो ओबीसी मधला, असा मुख्यमंत्री होत नाही। सगळेचे सगळे मराठी जे काही झाले बाकीचे म्हणजे वगळता, ते सगळेचे सगळे मराठी कसे होतात? त्यावेळेस तुम्हाला ओबीसी दिसत नाही का? त्यावेळेस तुम्हाला कुणबी आपला आहे असं वाटत नाही का? आणि म्हणून हा सर्वसामान्य मराठा जनतेचा दोष नाही आहे, त्यांना मी दोषी धरत नाही, कारण त्यांची परिस्थिती वाईट आहे। आजही ते हमाली करतात, माथाडी कामगार म्हणून आहेत, गरिबीत आहे, त्यांना शिक्षणाच्या सोयी द्या, त्यांना आरक्षणाच्या सोयी द्या। पण आतापर्यंतची सत्ता ही मराठ्यांच्याच हातामध्ये मोठ्या प्रमाणात होती, त्यांनी काय केलं मग? ज्ञानेश, तुमचे हे सगळे प्रश्न घेऊन आपण विकास पासलकरांकडे जाऊयात। विकासजी, तुम्ही ऐकले असतील ज्ञानेश यांनी उपस्थित केलेले सगळे प्रश्न, काय उत्तर आहे तुमच्याकडे याची? नाही, त्यांचा मुद्दा बरोबर आहे। आम्ही तेच म्हणतोय की 27% आरक्षण मिळालेले 52% ओबीसींच्या हे असताना, तर यासाठी सगळ्यांना एकत्र एका पातळीवरती आणणं हा आमचा प्रामुख्याने आपली मागणी आहे। आणि म्हणून पहिल्यांदा याच्यामध्ये समावेश करा, एका प्लॅटफॉर्मवरती येतील आणि आपण याच्यासाठी संघर्ष करूयात। आणि नच्चीपण कमिटीचा जो अहवाल आहे तो आपण स्वीकारला पाहिजे। त्या अहवाल स्वीकारल्यानंतर या देशामध्ये, या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आपण 50%च्या वर गेलेलो आहोत। 52% आरक्षण आता महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे उलट ओबीसी, मराठा, कुणबी किंवा हा जो समाज आहे याच्यासाठी अनेक दाखले आहेत। हा शेतीवरती गुजराण करणारा समाज आहे आणि ज्या समाजाचे विदर्भामध्ये ज्याचे नातेवाईक तिथं
आरक्षणाचा लाभ घेतात. तिथल्या मराठा समाज जर तिथं जर आरक्षण त्यांना मिळत असेल तर महाराष्ट्रातील, पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील मराठा समाजाने कुठला अन्याय, कुठलं पाप केलेलं आहे, त्याच्यावरती अन्याय होतोय. आणि म्हणून उलट ओबीसी बांधवांना ही माझी विनंती आहे आमची की बाबा आपण एकत्र येऊन हा लढा देऊया, देश पातळीवरती देऊयात आणि या आरक्षणाची टक्केवारी वाढवूयात. आणि मग त्यावेळेस मराठा समाजाला ज्याच्या संख्येनुसार आरक्षण मिळालं तर काहीच हरकत नाहीये. आणि त्यामुळं आपण उलट एका पातळीवरती येऊयात सगळेजण, अशा पद्धतीचा आमचा हा उद्देश आहे. आणि मराठा समाजातील काही कुटुंब किंवा काही सत्ताधीश राहिले म्हणून साठी केवळ समाजाचे प्रश्न सुटले असे नव्हे, तर केवळ फक्त ते त्या ठिकाणी मराठा समाजाचं म्हणून त्यांनी नेतृत्व केलेलं नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य दिनदुबळा समाज, संपूर्ण समाज हा केंद्रबिंदू मानून आणि महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी त्या ठिकाणी ते राजकीय त्यांनी काम केलेलं आहे. विकासजी, तुमची हीच जर या राज्यातील काही विशिष्ट घरांनी केवळ सत्तेमध्ये असतील किंवा समाज सत्तेमध्ये आहे म्हणून या समाजाला आरक्षण मिळू नये, हा कुठला दृष्टिकोन आहे? या समाजामध्ये अनेक गोरगरीब समाज आहेत ज्याचे आज आर्थिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. शेतीवरती गुजराण होत नाही, शेतकरी आत्महत्या करतायत. या राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत. त्याच्यामध्ये 90-95% शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत. मग त्यावेळेस तो शेतकरी म्हणून गणला जातो, त्यावेळेस ते मराठा समाजाचे आहेत, हे का त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे? विकासजी, तुमची हीच भूमिका वारंवार मराठा मोर्चाच्या माध्यमातून देखील समोर आलेली आहे. मात्र यामुळे ज्ञानेशजींनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, ज्ञानेश वाकुडकरांनी जे प्रश्न उपस्थित केले ते देखील प्रश्न रास्त आहेत. त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता सरकार निर्णय घेणं अपेक्षित आहे. सरकार काय निर्णय घेत आहे आणि या सगळ्या मोर्चांमध्ये आता काय भूमिका आणखी समोर येते याकडे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्ही दोघांनी एबीपी माझाशी संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.